नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत वाळवण रेसिपी तांदळाची चकली. तुम्ही जर दिलेल्या प्रमाणानुसार ही चकली बनवली तर अगदी परफेक्ट बनेल, चवीला एकदम छान लागेल आणि ही रेसिपी बनवायलाही सोपी आहे. चकलीची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते ह्या गंजाने मोजून घेतले, कारण आपल्याला तेवढंच पाणी इथे घ्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये हे नॉर्मल पाणी आहे. 1 चमचा पापडखार घालायचा आणि 3 चमचे मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. आणि इथे टाकलंय मी अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडीशी काळी मिरीची पावडर, 2 चमचे मिरचीची भरड घेतली आहे, मीडियम तिखट मिरची. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून तांदळाच्या पिठीमध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करत जायचं. इथे जे मसाले वापरलेले आहेत त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले ह्याच्यामध्ये घालू शकता. मात्र तांदळाच्या पिठीचा आणि पाण्याचं प्रमाण एवढंच ठेवा आणि पापडखार 1 चमचाच घालायचा आहे. 1 चमच्यापेक्षा जास्त पापडखार जर झाला तर आपल्या चकलीचा कलर चांगला येणार नाही. तेव्हा चकली बनवताना ही काळजी तुम्ही नक्की घ्या. हे सर्व पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये गुठळी नाही ठेवायची. तुम्हाला हे पातळ जरी वाटत असलं तरी जेव्हा ह्याला आपण वाफवून घेऊ तेव्हा व्यवस्थित ह्याचं पीठ तयार होईल. आता हे सर्व पीठ एका डब्यामध्ये घालायचं आहे आणि तो डब्बा कुकरमध्ये ठेवायचा. खाली पाणी टाकलं मी थोडंसं. पीठ भरल्यानंतर वरून झाकण लावायचं. आपण जर झाकण नाही लावलं तर कुकरमधलं पाणी त्याच्यामध्ये जाईल आणि आपलं पीठ व्यवस्थित होणार नाही. तर काळजीपूर्वक ह्याचं झाकण लावायचं आणि मग शिट्ट्या घ्यायच्या. वरण भात शिजवताना जेवढ्या घेतो तेवढ्या. कुकर थोडंसं गरम असतानाच मी काढले. हाताला सोसवेल इतपत गरम असताना हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. हे सर्व पीठ मी एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढलं आहे. आता त्याला आपण स्पॅच्युला किंवा चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जेव्हा आपण हाताला सोसवेल एवढं गरम असेल तेव्हा व्यवस्थित मळून घेऊया. हवं तर तुम्ही पाण्याचा हात घ्या मध्ये मध्ये. इथे मी अर्धा चमचा अजून ओवा घातला आहे. आधी पण आपण 1 चमचा ओवा घातला होता. मला थोडंसं प्रमाण कमी वाटलं म्हणून मी परत घातला आहे आणि मळून घेते. 4 ते 5 मिनटं मळल्यानंतर बघा असं व्यवस्थित झालं आहे आपलं पीठ. ह्या पिठाचे आता असे व्यवस्थित रोल करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला साच्यात टाकायला सोपं जाईल आणि पटापट चकल्या बनवल्या जातील. तुम्ही हे पीठ जेवढं छान मळाल तेवढ्या छान चकल्या पडतील. तर आपण असे रोल बनवून घेऊया. आपले सर्व रोल बनवून झालेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावायचं. त्याच्यामध्ये हा एक एक रोल घालायचा आणि छानपैकी चकल्या बनवून घ्यायच्या. ह्या पद्धतीने तुम्ही जर चकल्या बनवल्या तर परफेक्ट बनतात, बिलकुल बिघडणार नाही. त्याचा कलर पण खूप सुंदर येतो. फक्त पापडखाराचं प्रमाण मी सांगितलं तेवढंच वापरा. किलोला फक्त 1 चमचा, जास्त नाही वापरायचं. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घातले तरी चालतात. तर अशा पद्धतीने आपण चकल्या बनवून घेऊ आणि कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस वाळवायच्या आणि स्वच्छ डब्यात ठेवायच्या. वर्षभर छान राहतात. तुम्हाला हवं तेव्हा काढायची, तळायची आणि खायला द्यायची.
चवीला अतिशय सुंदर लागतात ह्या आणि बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा मुलांना ह्या जर घरच्याच चकल्या तळून दिल्या तर कधीही चांगल्या. तर अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्या चकल्या आपण 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घेतल्या. वाळवून झाल्यानंतर बघा अशा दिसतील. पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळून घेतलं तर अशा पद्धतीने छान चकल्या बनतील. बिलकुल तुटणार नाहीत किंवा तडा गेलेल्या पण बनणार नाहीत. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरी आरामात बनवू शकाल. चकल्या तर आपल्या रेडी आहेत. आपण आता ह्या तळून बघू. तळण्यासाठी साधारणच तेल गरम करायचं. अगदी लगेच तळल्या जातात. खूप सुंदर लागतात चवीला आणि दिसायला पण छान बनतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लहान मुलांना बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा घरी बनवलेल्या ह्या चकल्या दिल्या तर कधीही चांगल्या. तर ह्या पद्धतीने तांदळाच्या चकल्या बनवा, खा आणि तुमच्या चकल्या कशा बनल्या हे मला कमेंट करून सांगा. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.